दिंडोरी पालखेड लोखंडेवाडी जोपूळ मार्गे सिंहस्थ निधीतून त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या बायपास रस्त्याचे काम भूसंपादन न करता सुरू केल्याच्या निषेधार्थ जोपूळ येथे बाधित शेतकऱ्यांनी साखळी उपोषणास सुरुवात केली आहे। जोपर्यंत भूसंपादन करून योग्य मोबदला दिला जात नाही तोपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकरी कृती समितीने घेतलेली आहे। गेल्या 1.5 महिन्यांपासून पालखेड जोपूळ आणि लोखंडेवाडी धामणवाडी चिंचखेड येथील शेतकरी एकत्र येत उपविभागीय तहसीलदार अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी उपअभियंता यांच्याकडे वारंवार अर्ज सादर करत आहेत। आधी भूसंपादन करा, नियमानुसार भरपाई द्या, त्यानंतरच काम सुरू करा अशी मागणी ग्रामसभेच्या ठरावाद्वारे करण्यात आलेली आहे। मात्र या नोटिसांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। या प्रकरणात मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मध्यस्थी करत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली। त्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागास रस्त्याचे नकाशे, भूसंपादनाचा तपशील देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या। मात्र विभागाकडून केवळ संबंधित रस्ता जिल्हा मार्ग किंवा राज्यमार्ग कधी झाला आणि त्याची मानक रुंदी किती असते एवढीच माहिती देण्यात आली। भूसंपादनाबाबत कोणताही ठोस तपशील न दिल्याने शेतकरी असमाधानी राहिले। त्यानंतर पुन्हा ग्रामसभा घेऊन आधी भूसंपादन आणि भरपाई, त्यानंतरच रस्ता रुंदीकरण असा ठराव सर्व संबंधितांना देण्यात आला। त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर आज दिनांक 3 पासून जोपूळ येथे साखळी उपोषण सुरू करण्यात आलेले आहे। या उपोषणाला शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुनील पाटील आणि तालुका प्रमुख अमोल कदम यांनी भेट देत पाठिंबा दिला। त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून न्याय देण्याची मागणी केली। आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। प्रशासनाने त्वरित भूसंपादन करत मोबदला देण्याची भूमिका घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। राज्यमार्ग 29 चे बाधित सर्व शेतकऱ्यांना हा शासनाकडून न्याय मिळालाच पाहिजे, कारण आम्ही हे अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि आमच्या काही जमिनी पालखेड बंधाऱ्यामध्ये पण अधिग्रहित झालेले आहे। त्यामुळे जे 29 क्रमांकाचे जे शेतकरी आहे ते अल्पभूधारक झालेले आहे आणि आमच्या जमिनी शासनाने सेक्शन 4 प्रमाणे नोटिसा पाठवून त्या अधिग्रहित करणं गरजेचे आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला नुकसान भरपाई मिळणं गरजेचे आहे। आमच्या जमिनी ह्या अल्पभूधारक असल्या तरी त्या सुपीक जमिनी आहे, त्यामध्ये द्राक्ष पीक, फळबाग असे लावलेले, आंब्याचे झाडं लावलेले आणि आमची ही एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं आमचा उदरनिर्वाहाचं साधन हे शेती हा प्रमुख आमचा व्यवसाय आहे। त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई मिळणं अत्यावश्यक आहे आणि गरजेचं आहे। म्हणून आम्ही असं म्हणतो की आमच्या ह्या वडिलोपार्जित जमिनी, ह्या वडिलोपार्जित जमिनीच्या हक्काचा मोबदला आम्हा सर्व शेतकऱ्यांना राज्य क्रमांक 29 मध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। हा हक्काचा आमचा मोबदला आहे, तो आम्हाला काही हरकतमध्ये मिळालाच पाहिजे। नमस्कार। राज्यमार्ग 29चा जो आता नवीन GR आला आहे, आमचा जो पहिला रस्ता आहे दिंडोरी ते पिंपळगाव हा ग्रामीण मार्ग 375चा आहे। या 375चे पण कुठे भूसंपादन नाही। आता PWच्या अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की 12.5 मीटर एका बाजूने GR प्रमाणे त्यांचा रस्ता आहे, परंतु या रस्त्याचं कुठेही भूसंपादन झालेलं नाही। हे लोक फक्त आम्हाला जे काही GR आहे यानुसार रस्ता करू द्या असे त्यांचे म्हणणे आहे, परंतु आम्हाला हे जे आहे रस्त्याचे काम भूसंपादन होत नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता करू देणार नाही। आमचे वडिलोपार्जी 50 पासून 1950 पासूनची 7/12 आहे, 71चा 7/12 आहे, याच्यावरती कुठंही भूसंपादन झालेले नाही। एक पांड पण क्षेत्र आजपर्यंत कुठेच गेलेले नाही। आमच्या लोखंडेवाडी गावचा जो रस्ता आहे तो रस्ता नकाशात नाही, जो आज दाखवत आहे तो आमच्या गटांमधून जात नाही। याचं पूर्णपणे लोखंडेवाडी ग्रामस्थांचा जो रस्ता आहे गावातून जाणारा 0 पॉईंटपर्यंत याची पूर्ण त्यांनी शहानिशा करून द्यावी, नंतरच रस्त्याचे काम चालू करावे। तसेच इतर जे गावं आहे याचं पूर्णपणे भूसंपादन करावे, नंतरच त्यांनी त्यांच्या रस्त्याचे काम चालू करावे असे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोरवणी। आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी
नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण कोपरगाव